हंपी संपूर्ण बघायला गेले तर 2 दिवसात पूर्ण होण्यासारखे नाहीये. जर डिटेल्समध्ये हंपी बघायचे असेल तर निदान 4 ते 5 दिवस तरी हवेत. पण तुमच्या आमच्यासारख्या नोकरी करणाऱ्या मिडल क्लास माणसांना एवढी सुट्टी कोण देणार? त्यामुळे धावत पळतच आम्हाला हंपीतील प्रेक्षणीय स्थळांना भेट द्यावी लागली. पण या 2 दिवसातच आम्ही जवळपास संपूर्ण हंपी कव्हर केले. ज्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो त्याच दिवशी फ्रेश होऊन लगेच आम्ही तीच रिक्षा घेऊन निदान 2 तरी स्पॉट कव्हर करावे असा विचार केला. कारण आम्ही 2 वाजेपर्यंत आमच्या होमस्टेला पोहोचलो होतो. फ्रेश होऊन 3 वाजता आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटकडे रवाना झालो. तो स्पॉट म्हणजे विरूपाक्ष टेम्पल. विजयनगर जिल्ह्यातील हे मंदिर त्याच्या कोरीव कामासाठी ओळखले जाते. प्रशस्त अशा या मंदिरात ठिकठिकाणी असलेल्या खांबांवर सुबक असे कोरीवकाम केलेले आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कळसावर जी सूर्याची किरणे पडतात त्या किरणामुळे मंदिराची प्रतिमा उलटी दिसते. सभोवतालचा ऐतिहासिक परिसर डोळ्यात भरून आम्ही निघालो आमच्या पुढच्या स्पॉटकडे. तो म्हणजे तुंगभद्रा डॅम. बल्लारी जिल्ह्यात असलेले तुंगभद्रा डॅम पंपसागर या नावाने देखील ओळखले जाते. या स्पॉटचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले सुंदर गार्डन, फाउंटेन शो आणि सूर्यास्ताच्या वेळेस सूर्याची किरणे जेव्हा पाण्यावर पडतात तेव्हा पाण्यात पडणाऱ्या रंगछटा डोळे दिपवणाऱ्या असतात. या साऱ्यांचाच आनंद घेता घेता आमचा दिवस संपला आणि आम्ही होमस्टेकडे रवाना झालो. पुढील भागात आपण एकाच दिवसात असे कोणकोणते स्पॉट करू शकतो जे एकाच दिशेला आणि एकमेकांपासून जवळ आहेत हे पाहणार आहोत. तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.